वेगवेगळ्या एजन्सीचे सर्वे आणि एकंदरीत एक्झिट पोल येताना पाहायला मिळत आहेत। देशामध्ये पुन्हा मोदी सरकार येण्याचा अंदाज आहे। एकंदरीत जर एक्झिट पोल सगळे बघितले, विविध एक्झिट पोल नुसार मोदींची हॅट्रिक होताना पाहायला मिळते आहे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची मुसंडी, त्यासोबतच महायुतीमध्ये भाजपचा जोर आहे। शिंदे अजित पवार गटाची पिछेहाट होतानाचे अंदाज पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता। एकंदरीत हे सगळे एक्झिट पोलचे अंदाज पाहिले तर पाहायला मिळतात। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मुसंडी मारताना दिसते, भाजपचा सुद्धा जोर दिसतोय। मात्र भाजपचे जे मित्र पक्ष आहेत, शिंदे गट आणि अजित पवार गट थोडासा पिछाडीवर जाताना पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा मोदींनी ज्या पद्धतीने आवाहन केलं होतं देशातल्या जनतेला, मला तिसऱ्यांदा संधी द्या, मोदी हॅट्रिक करणार, भाजपला विश्वास होता। सध्याचे जे अंदाज आहेत एक्झिट पोलचे ते पाहिले तर मोदी हॅट्रिक करताना पाहायला मिळत आहेत। एक नजर टाकूया आतापर्यंत जे सरासरी ग्राफिक्स आहे, एकंदरीत आकडेवारी आहे, त्या आकडेवारीवर TV9चा एक्झिट पोल आहे। महायुतीला 22 जागा आहेत, महाविकास आघाडीला 25, तर इतर एक जागा आपल्याला पाहायला मिळते आहे। यानंतर पुढचा न्यूज 18चा एक्झिट पोल आहे। महायुतीला 32 जागा आहेत, महाविकास आघाडीला 16 जागा आहेत, इतरला एकही जागा न्यूज 18च्या एक्झिट पोल मध्ये मिळालेली नाही आहे। त्यामुळे राज्यात महायुती न्यूज 18च्या एक्झिट पोल नुसार बाजी मारताना दिसते।